पुढं 800वा जेव्हा जन्मोत्सव होईल तेव्हा आपण राहणारच आहे, बरोबर आहे ना? काय सांगता येत? पण मी आमच्या आई वडिलांनी मला 700व्या जन्मोत्सवाला आणलं होतं आळंदीमध्ये. मी तेव्हा 8 वर्षाचा होतो. तेव्हा तोही अनुभव 16 मी अनुभवलाय. माझे गुरुवर्य दादासाहेब बाबासाहेब वासकर, त्यांना आबा म्हणतात, ते आता नाही, पण त्यांनी खूप मोठा कार्यक्रम केला होता. असंच हे पारायण होतं, सगळे कार्यक्रम होते. तेव्हा मी आलो होतो, मला आठवतं आम्ही इंद्रायणाचं पाणी असंच पित होतो. एवढी इंद्रायणी स्वच्छ होती, असंच पाणी प्यायचं काही नाही. आणि आता इंद्रायणीत आपण आंघोळ पण करू शकत नाही, अशी परिस्थिती झाली. तेव्हा त्यावेळेला मी आलो होतो. माझ्या आई वडिलांनी तेव्हा मला घेऊन आले होते. आता वडील माझे नाही, पण आई हा कार्यक्रम घरी पाहते. तेव्हा आपल्या मुलांना घेऊन या. तेव्हा पुढच्या जेव्हा 800वा सोहळा होईल तेव्हा ते पण म्हणतील, मी 750 जेव्हा जन्मोत्सव झाला तेव्हा माझे आई वडील मला घेऊन आले होते. तेव्हा अशी आठवण राहते तेव्हा. आणि जे कोणी आणेल त्याच आपल्याला अर्ध पुण्य मिळणार. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे. आणि जर जो एखादा निघाला असेल, अरे कुठे चालला, कशाला जातो तिकडं, चल इकडं, असं जर म्हणलं तो दोघंही पण नरकात जातात. मग जो बरं जण आहे तो पण, आणि जो जर म्हणला तो पण. तेव्हा मोडविता दोघे नरकात जातील. आपल्याला पुण्य पाहिजे म्हणून आपल्याला बरोबर येताना वाचन घेऊन या, वाचन घेऊन या. आणि ज्यांना शक्यच नाही, अगदीच शक्य नाही, त्यांच्याकरता घरी पण सोय केलेली आहे. हे पारायण आपण ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांचा युट्यूब चॅनल आहे आणि गोष्टी महाराज हा युट्यूब चॅनल आहे. दोन्हीही चॅनल वरती लाईव्ह आपलं पारायण आहे. ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांना घरी बसून पारायण करायला सांगा. हे सर्व कार्यक्रम आपल्याला घरी बसून ऐकता येणार आहे. किंवा हा कार्यक्रम संपल्यानंतर पण तुम्हाला आपली आठवण, आपण कुठे बसलो होतो, कसं बसलो होतो, आपल्यावरून हेलिकॉप्टर कसं आलं, हेलिकॉप्टर येतो ना कीर्तनामध्ये, फक्त तुम्ही मस्त हवा लागते त्याची. असंच आपल्या सांगावर आवडतं ते. तेव्हा हो, घरी बसल्यावर पण आपल्याला हे बघता येईल. श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दानपसाहो, येवरे ज्ञानदेहो सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.